नमस्कार. ग्रंथसूक्त सत्र 10. सूत्र सुहृदांची पुस्तकं. सुषमा शितोळे लिखित स्वतः पलीकडे या लेखसंग्रहाचा आज विचार करत असताना मनापासून सगळ्यात पहिल्यांदा जाणवणारी गोष्ट म्हणजे या पुस्तकाचं मुखपृष्ठ. सुषमा शितोळे लिखित भाग्यश्री प्रकाशनानं 16 फेब्रुवारी 2026 रोजी पहिली आवृत्ती प्रकाशित केलेलं सुमारे 130 पानी पुस्तक, 200 रुपये किमतीचं, ज्याचं मुखपृष्ठ हे अनंत खासदरबार यांनी केलंय. त्या मुखपृष्ठापासनं सुरुवात करावी असं पुस्तक. सुषमा शितोळे या मीडियाला नवीन असलेलं नाव नाही. सुषमा शितोळे ह्या ग्रंथ संपादनाच्या क्षेत्रामध्ये गेली जवळजवळ 30-32 वर्ष कार्यरत आहेत. मग प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीचं कंटेंट रायटिंग आणि कंटेंट एडिटिंग मधलं एक मातब्बर व्यक्तिमत्व म्हणजे सुषमा शितोळे. आणि अशा व्यक्तीनं ज्या वेळेला अशा पद्धतीचा लेखसंग्रह लिहावा, या लेखाला ललित लेख म्हणायचं की लघुनिबंध म्हणायचं हे ज्याचं त्याचं गणित आहे. अशा लघुनिबंधांची प्रदीर्घ परंपरा आपल्या मराठी साहित्यामध्ये आहे. लघुनिबंधांचं वैशिष्ट्य सांगताना साहित्यशास्त्रात अनेकदा असं म्हटलं जातं की तो स्वतःपासून सुरू होतो, एक काहीतरी लोलक तुम्हाला तो दाखवतो आणि तो लघुनिबंध संप वाचून पूर्ण करत असताना स्वतःच्या मनाला प्रश्न पडतो की हा विचार नेमका अंतर्वक्री भिंगातनं माझ्याकडे आला की बहिर्वक्री भिंगातनं माझ्याकडे आला. आणि हे सूत्र आपल्या शीर्षकापासून मलपृष्ठापर्यंत अत्यंत चपखलपणानं वापरणार आणि त्याचा खुबीनं कधीही स्पष्ट उल्लेख न करता पण पानोपानी अक्षरागणिक आपल्या वाचकाच्या मनामध्ये ती ज्योत निर्माण करणारा असा लेखसंग्रह म्हणजे सुषमा शितोळे यांचा स्वतः पलीकडे. स्वतः पलीकडे या पुस्तकाचं अनंत खासदरबार यांनी केलेलं मुखपृष्ठ हे वेगळ्या पद्धतीचं आहे, हे नक्की. फार मोठी रंगांची भरमार आहे अशातला भाग नाही. तिन्ही सांजेच्या वेळेला निवांत क्षणी कातर न होता परंतु कात्रीत सापडलेल्या मनामध्ये अनंत प्रसंग उभे राहतात. काही त्यावेळेला घडलेले असतात, काही घडतील अशी हुरहुर असते. आणि हुरहुर आणि काळजी याची सीमारेषा अशाच आशयाच्या भावव्यक्ती म्हणजे सुषमा शितोळे यांचं स्वतः पलीकडलं असं गणित. नाहीतरी कवितेची आणि अभंगाची व्याख्या करताना अनेकदा असं म्हटलं जातं की या मनीचे तिया घालणे हेची असते खरे जिणे, शब्दांच्या पुरते असते आणि मागे उरते. अशा पद्धतीची अनुभूती देणारे लेखसंग्रह किंवा लेख म्हणजे स्वतः पलीकडे. एका वेगळ्या अर्थाने एकच छटा मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण मुखपृष्ठभर आणि मलपृष्ठावरती या पुस्तकामध्ये वापरले आहे. आणि ते फार सांकेतिक आणि सूचक आहे. एकाच मूळ रंगाची अत्यंत फिकट अशी छटा आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या अगदी थोड्या भागामध्ये त्याच मूळ रंगाची अत्यंत गडद छटा आणि या दोन्हींना सांधणारा आणि समान असे काही दवबिंदूंचे किंवा थेंब आणि त्याच्यावरती स्वतः पलीकडे असं म्हणलेलं गणित. आणि यातल्या पलीकडे मधला जो शेवटी येणारा अक्षर डे आहे ते अत्यंत वेगळ्या आणि ज्याला आपण फ्लोरोसंट म्हणतो अशा रंगामध्ये रेखीव, आखीव आणि लक्षवेधी स्वरूपामध्ये छापलं गेलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा स्वतःशी विचार करत असताना ती संकल्पना संदिग्ध स्वरूपामध्ये आपल्या मनामध्ये प्रवेश करते. आपल्या कळत न कळत दाताखालती जीभ अडकली की आपल्या नकळत पुन्हा पुन्हा आपण ती जीभ कुरवाळत राहतो आणि दात कुरवाळत राहतो. तशी ती संकल्पना आपलं मन अनवधनानं का होईना कुरवाळत राहतं. आणि मग एखाद्या क्षणी लख्खपणाने आपल्यालाच जाणवतं की ही संकल्पना आता संकल्पना झाली नाही, अगदी कृती झाली नसली तरी ती आराखडा म्हणून मनामध्ये राहते. आणि याचं नेमकं शब्दांकन कधी छोट्या गोष्टींमध्ये, कधी छोट्या घटनेमध्ये, कधी छोट्या संकल्पनेमध्ये आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतं. आणि मग त्यावेळेला मनामध्ये येणाऱ्या लेखांना, विचारांना शब्दबद्ध करणारे असे हे लेख म्हणजे सुषमा शितोळे यांचं स्वतः पलीकडे.
हे पुस्तक वाचून पूर्ण करत असताना मला राहून राहून माझ्या शालेय जीवनामध्ये पुबा भावे यांचं पिंपळपान नावाचा एक लघुनिबंध होता. कहारी उन्हाचं वर्णन करत असताना आणि मग ते नागपूर मधलं ऊन आहे, दुपारी 12ची वेळ आहे, जरा सुद्धा कुठे सावली नाहीये, प्यायला पाणी नाहीये, परंतु मला जायचंय, अशी सुरुवात करत पुबा भावे शेवटच्या परिच्छेदातल्या शेवटच्या ओळीत म्हणतात. आणि अशा वेळेला माझ्या डोळ्यासमोर अंधारी आलेली नसतानाही क्षणभर मला वाटलं आणि मग ते खरं आहे हे जाणवलं. आणि त्या उन्हामध्ये सुद्धा एक सोनेरी छान कोवळं पिंपळपान अत्यंत त्या वाराच्या लकेरीवरती डौलदारपणाने डोलत होतं. हा जो संपूर्ण प्रवास ऊन ते डोलणारं पान आहे, त्याला समांतर जाणारी अशी विचारशैली, शब्दशैली, भावशैली, निवेदन शैली आणि प्रकटन शैली म्हणजे सुषमा शितोळे यांचा स्वतः पलीकडे हा लेखसंग्रह. या पुस्तकाचं जसं मुखपृष्ठ महत्वाचं आहे, तसं या पुस्तकाचा मलपृष्ठ म्हणजे ब्लर्ब किंवा पाठराखण मजकूर सुषमा शितोळे यांचे पतिराज प्राध्यापक डॉक्टर शिरीषी शितोळे यांनी लिहिलाय. पुस्तका इतकाच पाठराखण मजकुराचा शब्दनशब्द मुळातून वाचावा असा प्रभावी पाठराखण मजकूर असलेलं भाग्य, आणि हे भाग्य ज्याच्या पुस्तकाच्या वाट्याला आलं ते पुस्तक म्हणजे स्वतः पलीकडे सुषमा शितोळे. आणि या पुस्तकावरच्या या व्हिडिओचा समारोप करत असताना मी प्रकाशकांचा अत्यंत आवर्जून उल्लेख करेन. हे पुस्तकाचं प्रकाशक आहेत कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री पाटील. अत्यंत साध्या पण अत्यंत चित्तवेधक आणि देखण्या स्वरूपातली पुस्तकाची निर्मिती याकरता भाग्यश्री पाटील यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करावं. असं पुस्तक मग ते लेखकाचं कौतुक आहे, ते मुखपृष्ठकाराचं कौतुक आहे, ते मलपृष्ठकारावरच्या पाठराखण मजकुराच्या लेखकाचं आहे, आणि प्रकाशक, लेखक, मुखपृष्ठकार, मलपृष्ठकार या सगळ्यांबरोबर कौतुक करत असताना वाचकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे. छोटेखानी अनेक लेख ह्याच्यामध्ये संग्रहामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे पुस्तक हातात घ्यावं, हाताला येईल ते पान उघडावं आणि मनसोक्तपणानं वाचावं, आणि एक लेख वाचावा, पुस्तक बाजूला ठेवावं आणि त्याबद्दल स्वतःचे विचार मनात करगट करावे. अगदी स्वानुभवातनं सांगतो, काल परवा वाचलेला लेख तुमच्या नकळत उद्या परवा मनामध्ये येतो आणि त्यातनं पुढच्या लेखाची एक वेगळीच तिरीप तुमच्या आणि लेखकाच्या मनामध्ये जागरूक करतं. असं पुस्तक म्हणजे सुषमा शितोळे यांचं स्वतः पलीकडे. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.